हाय एव्हरीवन, आज आपण ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघणार आहोत. सो ही आहे त्याची डायग्राम ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची. ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ऑल ऑर्गन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी. मीन्स ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये राहते. इट इन्क्लूड्स अ पेअर ऑफ ओव्हरीज, आणि पेअर ऑफ ओव्हरीज म्हणजे दोन ओव्हरी प्रेझेंट राहते. इकडचं एक हे दिसत आहे, ह्या दोन ओव्हरी आपल्याला दिसत आहे. ह्या ज्या आहे म्हणजेच पेअर ऑफ, म्हणजे त्यालाच पेअर ऑफ ओव्हरी त्यांनी म्हटलेलं आहे. पेअर ऑफ ओव्हरी असं त्यांनी म्हटलेलं आहे, पेअर ऑफ ओव्हरी. सो बघू, अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट, आणि ओव्हिडक्ट पण राहते. सिंगल युटेरस अँड अ वजायना बिसाइड्स अ पेअर ऑफ बल्बो युरेथ्रल ग्लँड इज ऑल्सो प्रेझेंट. एक पहिले हे डायग्राम सांगून देते. ही जे दिसत आहे ही असं दोन हातासारखं जे दिसत आहे, हे दोन हातासारखं आहे. हे म्हणतात याला फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्टसुद्धा म्हणू शकतो. ही पण ओव्हिडक्ट आहे, ओव्हिडक्टसुद्धा म्हणू शकतो, किंवा फॅलोपियन ट्यूबसुद्धा म्हणू शकतो, किंवा फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्ट किंवा ओव्हॅरियन ट्यूबसुद्धा आपण याला म्हणू शकतो. ओव्हॅरियन ट्यूबसुद्धा याला म्हणतात. ओके, ओव्हॅरियन ट्यूब. आणि हे जे दाखवत आहे इथे ओव्हरी, हे दिसत आहे, ही ओव्हरी आहे. ओव्हरी, ही पण ओव्हरी आहे. सो काय होतं आहे की besides a pair of bulbourethral gland is also present. Generally every month an ovum is released in abdominal cavity. सो काय होतं की ओव्हरीचे दोन, जसं आपण बघितलं होतं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय महत्त्वाचं होतं, कुठला ऑर्गन इसेन्शियल ऑर्गन होता. एक इसेन्शियल ऑर्गन जो होता तो होता टेस्टिस. बरोबर आहे. टेस्टिस हा इसेन्शियल ऑर्गन होता, आणि टेस्टिस काय करत होता, मेल रिप्रोडक्टिव्ह जे हे आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह म्हणजे स्पर्म काय करत होता, प्रोडक्शन ऑफ गमिटचं प्रोडक्शन करत होता. मीन्स काय, स्पर्मचं प्रोडक्शन करत होता. मग इथे काय आहे, जसं टेस्टिस इसेन्शियल ऑर्गन आहे, तसं फिमेलमध्ये ओव्हरी जी आहे हे इसेन्शियल ऑर्गन आहे. ओव्हरी इसेन्शियल ऑर्गन आहे, आणि ओव्हरीचं काम काय आहे की प्रोडक्शन ऑफ गमेट्सचं प्रोडक्शन करणे, म्हणजे ओवमचं प्रोडक्शन करणे, आणि प्रोडक्शन ऑफ हार्मोन. तिकडे पण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एक हार्मोन प्रेझेंट झाला होता, स्पर्म. कोणता आठवतो, जो होता इकडे याच्यामध्ये तसंच इस्ट्रोजेन हा हार्मोन तयार होतो. तिथे टेस्टोस्टेरॉन हार्मोन तयार झाला होता मेलमध्ये. इकडे फिमेलमध्ये एस्ट्रोजेन हे हार्मोन काय होते, येतं. ओके, हे झालं ओव्हरीचं. आता काय होतं की आपण बघितलं की जे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असते, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये नसते, त्याचा एक सेपरेट भाग दिलेला असतो. पण फिमेलमध्ये काय असते की फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये असते. तर आपण त्या दिवशीच बघितलं की का बरं ते आतमध्ये नसते, मेलचं का बरं ॲबडॉमिनल मध्ये नसते, कारण बॉडीचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे, आणि स्पर्मला असं फेवरेबल कंडिशन पाहिजे, त्याला जिवंत राहायला कमी टेम्परेचर लागतं, आणि बॉडीचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे स्पर्म, समजा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बॉडीमध्ये असते, ॲबडॉमिनलमध्ये असते, तर स्पर्म जिवंत राहिले असते का, नाही. म्हणून त्याला स्पेशल ऑर्गन दिलेलं आहे, आणि ते स्पेशल ऑर्गन दिल्यामुळं काय होतं की स्पर्म 10 ते 12 दिवस राहू शकतं. ओके, आणि नंतर बघू, जनरली एव्हरी मंथ अँड ओवम इज रिलीज इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी. मग काय म्हणतं आहे, जनरली एव्हरी मंथ. मग काय होतं, जनरली एव्हरी मंथ, प्रत्येक मंथला काय होतं आहे, ओवम इज रिलीज इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये ओवम काय होतो, रिलीज होतो. ओके, alternately from each ovary, free end of oviduct is funnel like. An opening is present at the center of it. Oocyte enters the oviduct through that opening. Cilia are present on the inner surface of oviduct. This cilia push the oocyte towards the uterus. मग काय होतं की प्रत्येक मंथला फिमेलमध्ये जेव्हा प्युबरिटी पिरियड असते, प्युबरिटी पिरियड्स मीन्स काय की मुलींचं जे एज असते 16 ते 18च्या दरम्यान प्युबरिटी सुरू होते. मीन्स मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते 16व्या वर्षी.
16व्या वर्षी सुरू होऊन मग ती संपते 45 किंवा 50 मीन्स 45च्या एजमध्ये किंवा 50च्या एजपर्यंत ती मेन्स्ट्रुअल सायकल असते. आणि मेन्स्ट्रुअल सायकल आपल्याला आहे तेव्हा आणखी डिटेलमध्ये सांगण्यात येईल. आणखी काय होते की मेन्स्ट्रुअल सायकल बंद कधी होते, जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा 9 महिने मेन्स्ट्रुअल सायकल बंद होते. आणि जे फीडिंग करतात म्हणजे जी मॉम जी फीड म्हणजे जे तर तेव्हा जे असते ती बंद असते. आणि ही मेन्स्ट्रुअल सायकल 16 एजपासून म्हणजे 16व्या एजपासून तर 45-50 एजपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल चालत असते. ओके. आणि हे कधी होतं की जेव्हा ओवम, आता मी सांगितलं की प्रत्येक महिन्याला ओवम रिलीज होतो. रिलीज झाल्यानंतर जर फर्टिलायझेशन झालं, ओवमचं फर्टिलायझेशन झालं तर काय होणार, तेव्हा प्रेग्नेन्सीचे चान्सेस असतात. आणि जर ओवममध्ये जर फर्टिलायझेशन झालं नाही तर काय होणार, तो ओवम मेन्स्ट्रुअल सायकल थ्रू ते ब्रेक होणार. तो ओवम ब्रेक झाल्यामुळे ते मेन्स्ट्रुअल सायकल मग येणार. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये डिटेलमध्ये सांगणार. ओके. Free end of oviduct is funnel-like. An opening is present at the center of it. Oocyte enters the oviduct through that opening. ओके. तर आता इथे काय दिसत आहे आपल्याला, ही झाली ओव्हरी. ओके. सो ही ओव्हरी झाल्यानंतर हा जो एग आहे हा दिसत आहे इथे, हा एग दिसत आहे. त्यानंतर काय होणार की स्पर्म जो आहे तो स्पर्म ह्या वजायना थ्रू इथे येणार, या ठिकाणी येणार. आणि हे जे हातासारखे दिसत आहे हे असे फिंगर लाईक स्ट्रक्चर दिसत आहे. तर हे फिंगर लाईक स्ट्रक्चर काय करणार, हा जो ओवम तयार आहे हा इकडून असा येणार, या ठिकाणी जी ओव्हरी तयार झाली आहे ही ओव्हरी इकडे येणार. आणि ही जी ओव्हरी दिसत आहे, ही ओव्हरी, ही ओव्हरी, हे जे फिंगर लाईक स्ट्रक्चर दिसत आहे तुम्हाला, हे हातासारखे जे दिसत आहे, हे हात काय करणार, हे या ओव्हरीला आपल्याकडे ओढून घेणार, असं त्याला ओढणार. तर ओढल्यामुळे काय होणार, ही ओव्हरी इकडे जाईन, इकडून इकडे या ठिकाणी जाणार. ठीक आहे. इथे जाईल ओव्हरी म्हणजे ओवम, सॉरी, हा जो आहे हा इथे जाणार. हा इथे गेल्यानंतर काय होणार, इकडून जो स्पर्म येत आहे हा वजायनामधून हा स्पर्म येणार असा, आणि हा इथे येणार. ठीक आहे. या ठिकाणी स्पर्म येणार. ओके. पण आता प्रॉब्लेम असा आहे की या स्पर्मला तर टेल आहे. आपण त्या दिवशी बघितलं स्पर्मचं स्ट्रक्चर, तर त्याला तर टेल आहे. मग या ओवमला तर टेल नाही, मग हा कसा मूव करणार विदाऊट टेल. आणि याला टेल असला, फ्लॅजेला सांगितलं होतं मी. ओके. फ्लॅजेलामुळे काय करतात, ते कुठे पण मूव करू शकतात. पण ओवमला तर नाही आहे, मग ते कसं करणार. सो काय असते की ह्या ठिकाणी ही जी लाईन दिसत आहे ही फॅलोपियन ट्यूबची मीन्स ओव्हिडक्टची जी लाईन आहे, इथे काय असतात, असे छोटे छोटे हेअर्स असतात, छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर कॉल्ड सिलिया. म्हणजे असे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात, त्याला सिलिया म्हणतात. तर ते सिलिया काय करतात, सतत मूव करत असल्या म्हणजे सतत असे मोशनमध्ये असतात. सो काय असतात की काय होतं की ते मोशनमध्ये असल्यामुळे इथचा जो आपला ओवम आहे, तो ओवम याच्या धक्क्यामुळे काय होतं, तो समोर जाते, असा इकडे जातो. आणि इकडे गेल्यानंतर ह्या स्पर्मला काय होतो, तो अटॅच होतो. आणि स्पर्म काय करतो, या ओवममध्ये जातो. ओके. या स्पर्ममध्ये ओवम जातो, त्याची जी टेल राहते ती हा जो आहे याला अटॅच होतो, म्हणजे तो त्याच्या आतमध्ये जातो, त्या ओवममध्ये जातो. आणि ते गेल्यानंतर हे या ठिकाणी काय होते, या ठिकाणी युटेरसमध्ये. ओके. युटेरसमध्ये काय होणार, या ठिकाणी युटेरसमध्ये तिची बेबी तयार होतो या युटेरसमध्ये. ठीक आहे. ह्या युटेरसमध्ये हे जेव्हा हा स्पर्म जेव्हा या ओवममध्ये जातो, ह्या ओवममध्ये गेल्यानंतर ह्या युटेरसमध्ये काय होणार, बेबी तयार होणार युटेरसमध्ये. मग बेबी कुठे तयार होतो, युटेरसमध्ये. ओके. सो आता गमीट फॉर्मेशन, बोथ गमीट्स, ही झाली. हे जो पांढरा हा जो पार्ट आहे याला वजायना म्हणतात. आणि हा जो युटेरस, जर विचारलं की बेबी कुठे तयार होतो, सो युटेरसमध्ये. ओके. युटेरसमध्ये. आणि हे फॅलोपियन ट्यूब आहे, याला ओव्हिडक्टसुद्धा म्हणतो आपण. आणि इथे ओव्हरी, ओवम कुठे असतो, तो ओव्हिडक्टमध्ये. एवढं समजलं असेल.
gamete formation. Both gametes, that is sperm and ovum, are formed by meiosis. Both the gametes म्हणजे दोन gametes, एक मेलचा एक फिमेलचा, मेलचा म्हणजे स्पर्म आणि फिमेलचा म्हणजे ओवम, आर फॉर्म बाय मिओसिस. मिओसिसने होते, बघितलं होतं आपण मागे. स्पर्म्स आर प्रोड्यूस इन टेस्टिस ऑफ मेन फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन प्युबरिटी टिल डेथ. मग काय होते की मिलियन ऑफ स्पर्म एका मेलमध्ये असते. सो स्पर्म्स आर प्रोड्यूस इन टेस्टिस ऑफ मेन. स्पर्म कुठे राहते तर मेनच्या टेस्टिसमध्ये राहते फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन टिल डेथ. सो हाऊएव्हर इन केस ऑफ वुमेन ॲट द टाईम ऑफ बर्थ, वुमेनच्या जेव्हा काय होतं की जेव्हा एक मुलगी जन्माला येते किंवा वुमेन हे जन्माला येते, देर आर 2 to 4 मिलियन इमॅच्युअर oocytes इन द ओव्हरी ऑफ फिमेल फिटस. मग त्या फिमेल फिटसमध्ये काय असते, 2 ते 4 मिलियन इमॅच्युअर oocytes तिच्या ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतात. इमॅच्युअर ओव्हरी तिच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके. सो काय होतं की अँड oocyte मॅच्युअर्स अँड इज रिलीज फ्रॉम ओव्हरी एव्हरी मंथ फ्रॉम द बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी. मग काय होतं, अँड oocyte मॅच्युअर्स, जेव्हा ते oocyte मॅच्युअर्स होते अँड इज रिलीज फ्रॉम ओव्हरी, आणि ते ओव्हरीमधून रिलीज होतात एव्हरी मंथ फ्रॉम द बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी. सो मी आता सांगितलं की जेव्हा एखाद्या फिमेलचा जन्म होतो, मग त्या फिमेलचा जन्म झाल्यानंतर इमॅच्युअर 2 to 4 मिलियन एग्स, oocyte म्हणू आपण त्याला. oocyte काय ओव्हरी, oocytes प्रेझेंट राहतात ओव्हरीमध्ये. मग जेव्हा त्याची मॅच्युरिटी होते, मग जेव्हा ती मुलगी 16 वर्षाची होते, तेव्हा तिला काय मेनोपॉज सुरू होते. मेनोपॉज म्हणजे काय, अँड oocyte मॅच्युअर इज रिलीज फ्रॉम एव्हरी मंथ. मग ती ओव्हरीमधून काय होते, एव्हरी मंथला ओवम काय होते, बाहेर येते, आणि त्या ओवमचं फर्टिलायझेशन झालं तर ती प्रेग्नंट राहते, आणि जर फर्टिलायझेशन नसेल होत तर ते मेन्स्ट्रुअल सायकलच्या थ्रू बाहेर निघते. ओके. सो त्याला ह्या पिरियडला काय म्हणतात, मेनोपॉज म्हणतात. फ्रॉम द बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी अप टू द एज ऑफ मेनोपॉज अप्रॉक्सिमेटली 45 इयर्स ऑफ एज. मग वर्षाच्या 45 इयर्सपर्यंत, म्हणजे त्या वुमनच्या 45 इयर्सपर्यंत मेनोपॉज सुरू राहतो. ओके. मेनोपॉज 45 to 50च्या पिरियडमध्ये राहते, मग ते आपोआपच होते. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेनोपॉज हे खूप महत्त्वाचं फंक्शन आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी. ॲट द एज ऑफ अबाउट 45 to 50 इयर्स. मग 45 to 50 इयर्सचं जे एज राहते, सिक्रेशन ऑफ हार्मोन्स कंट्रोलिंग द फंक्शन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आयदर स्टॉप ऑफ बिकम्स इरेग्युलर. दिस कॉजेस द मेनोपॉज. मग काय होते की 45 to 50 इयर्सची जेव्हा त्या वुमेनचं एज होते, सिक्रेशन ऑफ हार्मोन्स कंट्रोलिंग. मग काय होतं की हार्मोनचं जे सिक्रेशन राहते ते कंट्रोल राहते. मग फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय होते, जनरली स्टॉप होऊन जाते आणि इरेग्युलर होऊन जाते. म्हणजे इरेग्युलर होते किंवा इरेग्युलर म्हणजे ती बंदच होऊन जाते मग काही दिवसांनी. दिस कॉजेस द मेनोपॉज. आणि हे कशामुळे होते तर मेनोपॉजेसमुळे. देन फर्टिलायझेशन बघू. फॉर्मेशन ऑफ झायगोट ऑफ युनियन ऑफ स्पर्म अँड ओवम इज कॉल्ड ॲज अ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन मीन्स काय, फॉर्मेशन ऑफ झायगोट, म्हणजे झायगोटचं फॉर्मेशन होते. मी सांगितलं की इथे काय होते, इकडे आपला ओवम आहे, इकडून स्पर्म आला, आणि ओवम आणि स्पर्म एकत्र आले म्हणजे हे झाल्यामुळे काय होणार, इथे झायगोट तयार होणार. झायगोट तयार होऊन हे या युटेरसमध्ये काय होणार, बेबी तयार होणार. बेबी युटेरसमध्ये तयार होणार. 9 महिन्यापर्यंत तो युटेरसमध्ये राहणार. फॉर्मेशन ऑफ झायगोट ऑफ युनियन ऑफ स्पर्म अँड ओवम इज कॉल्ड ॲज अ फर्टिलायझेशन. सो त्याला काय म्हणतात, फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन्स. सीमेन इज इजॅक्युटेड इन वजाना ड्युरिंग कपलेशन. कपलेशनच्या पिरियडमध्ये काय होतं की कपलेशनच्या पिरियडमध्ये स्पर्म जे असतात ते वजायनामध्ये जातात. स्पर्म इन द नंबर ऑफ फ्यू मिलियन स्टार्ट देअर जर्नी बाय द रूट ऑफ वजायना. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की आपण भलेही आपण आपलं नशीब जे आहे, कधी कधी आपण निगेटिव्ह थिंकिंगमध्ये जातो, पण एक सर्वात मोठी जी पहिली आपली जर्नी राहते तर ती स्पर्मची राहते. कारण मिलियन ऑफ स्पर्म जे असतात ते वजायनामध्ये जातात, आणि त्या स्पर्ममधून जे वजायनापर्यंत जातो तो एक खूप लकी स्पर्म असतो असं म्हणायला हरकत नाही. बघितलं असेल तुम्ही एक पिक्चरमध्ये वगैरे, मला वाटतं 3 इडियट जो पिक्चर लागतो, त्या 3 इडियटच्या पिक्चरच्या पहिले तो तसं काही दाखवतात, किंवा 3 इडियट कुठल्या तरी पिक्चरमध्ये मी बघितलेलं आहे तसं.
सो मला वाटते पार्टनर पिक्चरमध्ये आहे की पार्टनर पिक्चरमध्ये नंतर 3 इडियट पिक्चरमध्ये ते स्पर्मचं त्यांनी दाखवलेलं आहे. ओके. Sperm in the number of few million start their journey by route of vagina, uterus, oviduct. One of those few million sperm fertilize the only ovum प्रेझेंट इन द ओविडक्ट. मग काय होतं की बाय द रूट ऑफ वजायना, मग ही जी वजायना राहते वजायनापासून तो युटेरसपर्यंत जातो आणि युटेरसपासून ओविडक्टपर्यंत जातो. वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म, मग त्या फ्यू मिलियन स्पर्ममधून एकच जो स्पर्म असतो तो फर्टिलाइज होतो. ओके, fertilized होतो the only ovum present in the oviduct. From the age of puberty of the menopause, from 10 to 17 years of age up to 45 to 50 years, and ovum is released every month from the ovary. सो प्युबरिटीची जी एज असते, मी सांगितलं की 17 वर्षापासून आपली जनरली 16 ते 17पासून जी प्युबरिटी असते ती सुरू होते 45 to 50पर्यंत. अँड ओवम इज रिलीज एव्हरी मंथ. सो ओवम काय होतं, प्रत्येक मंथला रिलीज होतो फ्रॉम द ओरीमधून. दॅट इज आउट ऑफ 2 to 4 million ओवा, अप्रॉक्सिमेटली ओनली 400 oocytes आर रिलीज अप टू द एज ऑफ मेनोपॉज. रिमेनिंग oocytes अंडरगो डिजनरेशन. जसं हे दाखवलेलं आहे फर्टिलायझेशन म्हणजे दाखवलेलं आहे. तर फर्टिलायझेशनमध्ये तुम्हाला इथे oocytes दाखवलेलं आहे, oocytes आणि स्पर्म्स दाखवलेले आहे. हे दिसत आहे, हे oocyte आहे आणि हे त्याच्यावर स्पर्म्स दाखवलेले आहे. हे स्पर्म आहे, हे स्पर्म आहे आणि हे oocytes आहे आणि त्याच्यामध्ये ते जातात. oocytes रिलीज फ्रॉम ओरी. oocytes कुठे रिलीज होते, ओरीमध्ये. ड्युरिंग लास्ट फ्यू मंथ्स नियरिंग द एज ऑफ मेनोपॉज अँड 40 to 50 years old, the ability of division has been diminished till now. Due to this, they cannot complete mitotic division properly. If such oocytes are fertilized, the newborns produced from them may be the some abnormalities like Down syndrome. मग सांगितलं तुम्हाला की oocyte रिलीज फ्रॉम ओरी म्हणजे 40 to 50 इयरच्या हे मेनोपॉज मीन्स जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे, मी त्यामध्ये ते डिटेलमध्ये सांगेल. देन आहे